आज रविवार स्पेशलमध्ये बनवते मी कांद्याची पातीची भाजी बनवते। दोन प्रकारच्या केलेल्या आहे मी। एक मुगाची डाळ टाकून केलेली आणि एक शेंगदाण्याचा कूट टाकून केलेली। आता मी हे कांदे बघा पातीचे काढून घेतलेले, आपल्याला ते पण टाकायचे। ते चांगले उभे चिरून घेतलेले मी आणि त्याच्या मागचं पण असतं ते पण कापून घेतलेलं हिरवं। आता इकडे मी लसूण घेतलेला आहे, तो पण बारीक कापून घेतलेला आहे। मुगाच्या डाळीची पण खूप छान होते आणि शेंगदाण्याचं कूट टाकून पण खूप छान होते। स्नेहाला आवडते शेंगदाण्याचं कूट टाकून आणि मला आवडते मुगाची डाळ टाकून, त्याच्यामुळे मग दोन मोठी जोडी होती मस्त कांद्याच्या पातीची। आता पाण्यामध्ये टाकलेली कांद्याची पात आणि बाजूला काढून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। सुरुवातीला मी लसूण टाकलेला आहे बारीक चिरलेला, तो चांगला होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जिरे टाकलेलं आहे मी 1 चमचा, हिरवी मिरची टाकलेली थोडीशी आणि ओला कांदा टाकलेला आहे आपण। त्याच्याने छान चव लागते कांद्याची पात। तो चांगला होऊ द्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मुगाची डाळ मी भिजत टाकलेली होती 15-20 मिनटं। त्याच्यामध्ये हळद टाकलेली, थोडं लाल तिखट टाकलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं आपल्याला डाळ कांदा मस्त। त्याच्यामध्ये ते हिरवं कांद्याची पात टाकलेली मी। आता पूर्ण आपण कांद्याची पात टाकूया मस्त। सगळं मिक्स करायचं आपल्याला मस्त, डाळ कांद्याची पात खूप छान लागते मुगाच्या डाळीमध्ये। छान परतून घ्यायचे आपल्याला डाळ आणि कांद्याची पात, सगळं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त त्याला होऊ द्यायची। ती चांगली शिजू द्यायची आपल्याला कांद्याची पात आणि मुगाची डाळ। तर भिजवलेलीच आहे ती, पटकन नरम होते। आता झाकण ठेवलेलं आहे मी आणि बघा आता मस्त शिजून झालेली डाळ आणि कांद्याची पात मस्त छान कोरडी झालेली। चला आता दुसरं करते मी शेंगदाण्याचा कूट टाकून, कारण सगळं कापलेलं होतं आपल्याला, कांदा वगैरे लसूण वगैरे। आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, लसूण टाकलेला आहे, ओला कांदा टाकलेला आहे, तो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। थोडासा तेलात चांगला होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांद्याची पात हिरवी मिरची टाकायची। आता कांद्याची पात, हिरवी मिरची, आता कांद्याची पात टाकली आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आपल्याला। परतून झाल्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, त्याच्यावर चवीनुसार मीठ, परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि भाजी।
मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि चांगली होऊ द्यायची भाजी आपल्याला.